मन मंदिरा गजर भक्तीचा। बाळाची दृष्ट काढली तरी सुद्धा बाळ रडता थांबेना। एकीने सांगितलं त्याचा काही सकून पहा। म्हाताऱ्या बोलवल्या सकून पाहणाऱ्या, पण त्याचा काही सकूनही निघेना। म्हणे बाळाचं पोट दुखतंय का? डॉक्टरांना आणलं, पण डॉक्टरांना काहीच कळेना। मला वाटतं डॉक्टरला काही कळतच नाही। डॉक्टरला काही सांगून ठेवीन सगळ्या डॉक्टरांना, बरं दैठण्यातलं एकही पेशंट येणार नाहीत ते। डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टरांनाही काहीच कळेना। शेवटी एकीने सल्ला दिला, म्हणे नगरामध्ये जर कोणाला औषध देता येत असेल, बाळ रडता बाळाला शांत करता येत असेल तर आपण काय करू, दवंडी देऊ। आणि ज्याला कोणाला औषध देता येत असेल ना, मग तो तात्काळ राजवाड्यामध्ये येईल। एका दौंडीवाल्याला बोलवलं आणि त्या दौंडीवाल्याला सांगितलं, दौंडी तू अशी द्यायची, राजवाड्यामध्ये राजकुमार रडतोय, ज्याला कोणाला औषध द्यायचं येत असेल त्यांनी नंदराजाच्या वाड्यामध्ये तात्काळ यावं। दौंडीवाला बोलविला, पण दौंडीवाला जरा हुशार पाहिजे। एकदा आमच्या कथेची दौंडी द्यायची होती। काही काही भागामध्ये पद्धत असते, दुर्गम भाग जर असेल तर त्या भागामध्ये, आता आपल्याही गावामध्ये मला वाटतं दौंडी दिला जाते। मीटिंग असेल सप्ताहाची सुरुवात असेल तर त्या दौंडीवाल्याला सांगितलं होतं, पुराणिक बुवानं पुराण सोडलेलं आहे, श्रवण करण्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। त्याने दौंडी दिली, पुराणिक बुवाने पुराण सोडलेले आहेत, कळतंय ना? सरण करण्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। दौंडीवाल्याला बोलावलं, दौंडीवाल्याला सांगितलं, बाबा दौंडी दे तू। दौंडीवाला गेला चौकामध्ये, तो आपला ढोल पिटू लागला आणि त्याने दौंडी दिली, ऐका हो ऐका, राजवाड्यामध्ये राजकुमार रडतो आहे, ज्याला कोणाला औषध देता येत असेल त्याने तात्काळ नंदराजाच्या वाड्यामध्ये यायचं हो। जमली का? द्यायची कोणाची? द्यायची का? इथं प्रेमाने बोला, राधे राधे राधे। ती दौंडी ऐकली, बोलले बाबांनी, कानावरती बातमी पडली, लक्षात घेतलं, ही दौंडी दुसऱ्या कोणासाठी नाही, आपल्यासाठी। योगेश्वरानं योगी राजाला दिलेला हा संकेत आहे। तात्काळ निघाले, द्वारावरती गेल्यानंतर, बाबा रे आताच हाकललं होतं ना तुला, पुन्हा पुन्हा काय येतोस तू? म्हणे दौंडी ऐकून आलोय, मला औषध देता येतं। म्हणे तुला औषध देता येतं? म्हणे माझ्या अवतारावरती जाऊ नका, अहो शिक्षण पहा, शिक्षण। माणसानं कधी कोणाच्या अवतारावर जायचं नसतं, त्याचं नॉलेज महत्वाचं असतं, त्याचं ज्ञान महत्वाचं असतं। अरे कोणाकडे किती ज्ञान असेल सांगता येत नाही, फक्त कपड्यावर जाऊ नका। म्हणजे आपल्याकडे भरपूर डिग्री आहेत, आपण खूप मोठं शिक्षण घेतलंय, आपण खूप मोठ्या विद्यापीठामध्ये डिग्री मिळवली, मला खूप चांगलं औषध देता येतं। किती बाळ रडत असेल ना तर मला त्याच्यासाठी औषध देता येतं। म्हणे असं? म्हणे पण त्याच्यासाठी बाळाला बाहेर घेऊन यावं लागतं, त्यासाठी मला बाळ पाहावं लागतं, बाळाला पाहून मग मी औषध देत असतो। यशोदा मैया गेली, बाळाला घेऊन आली। आतापर्यंत रडत असताना बाळाने टाहो फोडला होता, खूप रडत होता बाळ, खूप रडत होता। रडून रडून सगळ्या अंगाला घाम आलेला होता, अंग ओलं चिंब झालेलं होतं। मग ज्यावेळी भोले बाबांना पाहिलं ना, पाहता क्षणी बाळाचं रडणं कमी झालं। बाळ यशोदा मैया लालाला घेऊन जवळ जवळ येऊ लागली, एक एक पाऊल भोले बाबा सुद्धा समोर जाऊ लागले। एकदम जवळ आले आणि मैयाच्या कडेवरती असलेल्या लालानं एकदम बाबांकडे पाहून झेप घेतली। भोले बाबांनी बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं, बाळाचे चरण आपल्या मस्तकावरती धारण केले, डोळे भरून बाळकृष्णाला पाहिलं। आतापर्यंत धाय मुकलून रडत असलेलं, खूप प्रचंड रडत असलेलं ते बाळ भोले बाबांकडे येता क्षणी एकदम शांत झालं। यशोदामाई म्हणे, काय नाटकीस रे? या मंगल वेशधारी बाबांकडे दिला तर एकदम पोरग रडायचं थांबलं। मला वाटलं हे घाबरेल या बाबाला पाहून, हे तर महान नाटकी दिसतंय। आमच्या अंगाला काय काटे होते का तिथे तुला टोचत होते? बाळ शांत झालं आणि मैया म्हणते, बाबा धन्यवाद तुझे,
माझ्या प्रचंड रडत असलेल्या बाळाला तू शांत केलं. त्यावेळी भोले बाबा म्हणतात, मैया ज्या ज्या वेळी तुझा लाला रडत असेल ना ग, ज्या ज्या वेळी तुझा लाला आजारी पडत असेल, त्या त्यावेळी फक्त माझं स्मरण कर, तात्काळ मी हजर होईल आणि तुझ्या बाळाला औषध देईल. मैया ज्या ज्या वेळी तुझ्या बाळ रडत असेल, त्या त्यावेळी फक्त तू आवाज दिला की मी तात्काळ हजर होईल. यशोदा मैया म्हणे, तू माझ्यावरती खूप उपकार केलेस बाबा, मी तुला काय देऊ. भोले बाबा म्हणतात, मैया द्यायचं असेल तर फक्त एकच दे, तुझ्या घरामध्ये माझं एक छोटस मंदिर बनव. ज्यावेळी तुझ्या लालाला तू आंघोळ घालशील ना, त्या आंघोळीचं पाणी माझ्या पिंडीवरून जावं, फक्त एकच इच्छा आहे माझी. आणि यशोदा मैयाने आपल्या घरामध्ये भूत बाबाचं एक मंदिर बनवलं, जे नंदेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध झाले. नंदेश्वर भगवान की जय. भोले बाबा येऊन गेले. त्रयोदशीचा दिवस उजाडलाय. तिकडे ज्यावेळी माया हातातून निसटली, तिनं सांगितलं की तुझा शत्रू हा माझ्या आधी जन्मास आलाय. 84 कोस व्रजमंडलामध्ये नेमका जन्मास आला कुठे असेल तो. कंसाने सगळ्या आपल्या राक्षसांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीमध्ये सांगितलं की माझा शत्रू जन्मास आलाय. 84 कोसाच्या ब्रजमंडलामध्ये त्याचा जन्म झालाय. माझ्या शत्रूला मारण्यासाठी कोण जाणार. कंसाने पैजेचा विडा ठेवला. विडा पहिले विडा ठेवले जायचे पैजेचे, आता विडे नाहीत, आता सुपाऱ्या आहेत. सुपाऱ्या फक्त पैजेच्याच नाही, लोक कीर्तनाचंही विचारतात आम्हाला. महाराज फोन करून विचारतात, तुमची 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 काय सुपारी. अरे सुपाऱ्या मारायच्या असतात, जे गुंडे लोकांना दिल्या जातात. पूर्वी पैजेचे विडे असायचे. काही काही लोक विचारतात, महाराज तुमची सुपारी किती. आणि काही काही लोक विचारतात, महाराज तुमचा कितवा दिवस घालू. म्हटलं आणखी जिवंत आहे, आम्हाला आणखी जगायचंय, जरा 10-5 वर्ष जगू दे. पैजेचा विडा ठेवला. जो तो येतोय आणि सांगतोय की अरे शत्रू आता जन्माला आलाय म्हणे. महिन्याच्या आतच जन्माला आलेलं पोरग, त्याला एवढ्या मोठ्या राक्षसांची काय गरज आहे. त्यावेळी पुतना मावशी म्हणते, दादा तुझा शत्रू लहान आहे. तुझा शत्रू सध्या लहान असल्याने छोटस बाळक एक घराच्या बाहेर येत नसतं. तुझ्या शत्रूला जन्मास येऊन अजून एकही महिना झाला नाही आणि कुठल्याही बाळंतिणीला 1.25 महिना घराच्या बाहेर काढत नाहीत. मग तुझा शत्रू जर घराच्या बाहेर निघत नसेल तर या राक्षसांना घरामध्ये प्रवेश मिळेल का. कारण चुलीपर्यंत कुठल्याही घरामध्ये फक्त एखादी महिला जाऊ शकते. कुठल्याही घरापर्यंत परपुरुष जाऊ शकत नाही. 2च व्यक्ती जाऊ शकतात. एक महिला जाऊ शकते आणि दुसरा कासार जाऊ शकतो, बांगड्या भरणारा. पण कासारही असेल तर बैठकीपर्यंत त्याचा प्रवेश असतो. एकदम आतल्या घरामध्ये त्याला प्रवेश नसतो. बालक छोटासा आहे तुझा, घरामध्ये प्रवेश मिळेल यासाठी फक्त मी गेलं पाहिजे. कारण मी एक स्त्री आहे आणि तुझ्या छोट्याशा त्या शत्रूला मारणं हा माझ्या डाव्या हाताचा मळ धुतल्यासारखं आहे. मी तुझ्या शत्रूला मारणार, स्तनामध्ये विष घालून जाणार. म्हणे अक्का पण तुझं तू सौंदर्य पाहिलंस का, तू दिसतीस कशी. बेसूर दिसणारा तुझा चेहरा, आवताच्या दांड्यासारखे तुझे 2 दात, समोरचे सुळे. ती म्हणे मी का अशी नाही जाणार, मी मेकअप करून जाणार आहे. मेकअप करून जाणार, नाका एवढा पदर घेणार. पदरातून लोक पाहतील का कधी झोपल्यात का, कीर्तनात झोपल्यात. नाका इतका जर मी पदर घेतला तर कोणाला दिसतील माझे दात. मी अशी नाही जाणार, मी मेकअप करून जाणार आहे. कंसाने टाळी वाजवली. तिकडून साडी घेऊन येणार आहे, शालू घेऊन या म्हणे, आपल्याला अक्काचा सत्कार करायचा आहे. म्हणे अक्का आत्ताच तुझा सत्कार, ही पैठणी नेसून जाय. कारण सत्कार आत्ताच केलेला बरा, नंतर येशील नाही येशील याची गॅरंटीच नाही. पुतना अक्काचा सत्कार केला. पुतना मावशीने ब्युटी पार्लरला फोन केला, तुमच्याकडे कोणकोणत्या सुविधा आहेत. त्यांनी सांगितलं आमच्याकडे 500 पासून 5000 पर्यंत मेकअपच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणे मीच पार्लरला येते.
पुतना मावशीने शालू घातला, पायामध्ये ऊस टाचाची सँडल घातला, तिनं केसांचा मेकअप केला, केसांची वेणी घातली, वेणीमध्ये फुलं सोन्याची लावली, कपाळाला कुंकू लावलं, डोळ्यांना काजळ घातलं, होटांना लाली लावली, गळ्यामध्ये नेकलेस घातला, वज्रटिका घातली, जोत घातलं, गंठण घातलं, मोठं गंठण, शॉर्ट गंठण, राणी हार, चपला हार, बूट हार, सँडल हार, पुतुळ्या, वाघनख्या, दंडाला दंडुळ्या घातल्या, हातामध्ये पाटल्या घातल्या, पाचही बोटांमध्ये तिनं मुद्या घातल्या, कमराला कमरपट्टा घातला, पायामध्ये पैंजण घातले, बोटामध्ये जोडवे घातले, जोडव्याच्या बाजूला मासुळ्या, मासुळ्याच्या बाजूला बेंडकुळ्या, बेंडकुळ्याच्या बाजूला करंगुळ्या, करंगुळ्याच्या बाजूला बोट नसतं. सगळा नखशिकांततीने मेकअप केला, नाकापर्यंत पदर घेतला आणि नामदेवराय सांगतात की असा साज शृंगार करून स्वरूपवान म्हणून ती पुतना नंदराजाच्या गोकुळामध्ये नममनी आली नंदाची अधरा, नममनी आली गाई आणि छोट छोटी वासरं, असा तो परमात्मा आपल्या गायी गोपाळांसहित वनाचा रस्ता धरतोय, गाणी गोपाळ आणि गायींना चारवण्यासाठी निघतोय. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, मदन गोपाल, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, मेरो मदन गोपाल, छोटू सुमीरो मदन गोपाल. कृष्ण परमात्मा गायी गोपाळांना घेऊन वनामध्ये जातात. वनामध्ये गेल्यानंतर गायी चारवल्यानंतर वनात जायच्या निमित्ताने परमात्म्याने अनेक राक्षसांचा उद्धार केला. यामध्ये धेनकासूर, योमासूर, अरिष्टासूर, अघासूर, ज्याने प्रचंड सापाचं स्वरूप धारण केलं होतं, अनेक राक्षसांचा परमात्म्याने उद्धार केला. आणि उद्धार करत असताना आपल्या संघाचा सगळा आनंद आपल्या गायी गोपाळांना दिला. परमात्मा अनेक प्रकारचे खेळ खेळले. हमामा, हुतुतू, चेंडूफळी, लगोऱ्या, अनेक प्रकारचे खेळ खेळल्याच्या नंतर सगळे गोपाळ म्हणू लागले, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. त्यावेळी परमात्म्याने सांगितलं आता आपल्याला जेवायचंय. सगळ्यांनी सांगितलं की परमात्मा सगळ्यांच्या गायी वळून आण. सगळ्या गायी वळून आणल्या, पण एक तू का म्हणे तू राख मनेरी. देवा सगळ्या गायी वळून आणल्यात, पण मनरूपी गायी काय वळत नाही, तिला वळवण्याचं काम फक्त तू कर. परमात्म्याने सगळ्यांच्या शुदर एकत्र केल्या, सत्व रज तम गुणात्मक सगळ्या शुदोरी एकत्र केल्या, आपली शुदोरी त्याच्यामध्ये मिसळवली. खरं तर गोपाळांनी देवाशी भांडण केलंय. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी काय दिली वांगुली. गोपाळांनी भांडण केले. परमात्म्याने आपली शुदोरी त्यांच्या शुदोरीमध्ये मिक्स केली. बोटांच्या फटीफटीमध्ये तोंडी लावण्याचे सगळे जे पदार्थ होते, लोणचं असेल, लिंबू असेल, सगळे पदार्थ एकत्रित केले. सगळ्यांची शुदोरी एकत्रित केली. स्वतःच्या हाताने कमलाकृती सगळ्यांना बसवलं. ती काल्याची लीला पाहण्यासाठी स्वर्गातून देव आले.
आजी ओस अमरावती काला पाह्यावया येती. स्वर्गाधिक लोकांना जो काला प्राप्त झाला नाही तो परमात्म्याने गोकुळवासियांना दिला, गोपाळांना दिला. आणि आजही वारकरी संप्रदायामध्ये तो काला प्रत्येक दिवशी होतो. आज आपल्याकडे आज एकादशी आणि एकादशीच्या दिवशी खरं तर काला करू नये, पण हा कथेतला काला आहे आपला. आज वारकरी संप्रदायामध्ये फक्त 2 तिथी सोडून काला होत नाही, एकादशी आणि द्वादशी. प्रत्येक त्रयोदशीला, प्रत्येक महिन्यामध्ये नाही, प्रत्येक दिवशी वारकरी संप्रदायातील साधू संतांनी ही जी काल्याची परंपरा चालू केली, काल्याचा प्रसाद प्रत्येकाला अर्पित केलाय. आता काला सगळ्यांना द्यायचा आहे. स्वर्गातील देव पाण्यामध्ये मासे होऊन माशाचे रूप घेऊन आले की भगवंताने तो काला आपल्याला खाऊ दिला नाही, पण गोपाळ हात धुवायला ज्यावेळी यमुनेत येतील त्यावेळी हाताला खरकटा लागलेला काला तरी आपल्याला तो प्राशन करता येईल. पण देवाने सांगितलं, गोपाळानं लक्षात घ्या, आता तुम्ही काला खाल्ल्याच्या नंतर पाणी पिताल तर पाणी पिण्यासाठी यमुनेवर जायचं नाही, गाईच्या सडाला तोंड लावायचं, दूधच प्यायचं. आणि हात काय यमुनेच्या पात्रामध्ये धुवायचे नाहीत, पुसून या टिरी सांगा ते हात. हात आपल्या पाठीला पुसायचे, कमरेला पुसायचे, हात धुवायचे नाहीत. सगळी योजना झाली. भगवान परमात्म्याने काला सगळं एकत्रित केला आणि त्या कवल घ्यावा एक, स्वतःच्या हाताने प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये तो हात घालावा. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्निंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि विशति भुवजे यज्ञ भुक्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्म्याने तो काला गाई गोपाळांना दिला. त्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की हा देवच आहे की काय, परीक्षा पाहण्यासाठी सगळ्या गाई गोपाळांचं अपहरण केलं. पण 1 वर्षभर परमात्म्याने गाई गोपाळांचं स्वरूप गोकुळामध्ये धारण केलं. कोणालाही गोष्टीची खबरही लागू दिली नाही. ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं. ब्रह्मदेवाला जो संशय मनामध्ये निर्माण झाला होता त्या संशयाचं निराकरण केलं. एक एक लीला परमात्मा करता आहेत. काही गोपिकांनी परमात्मा प्राप्ती आपल्याला व्हावी, भगवंताने अनेक लीला करत असताना यामध्ये कालियाचं मर्दन भगवंताने केले, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. यामध्ये भगवंताने 12 गाव अग्नी गिळला, प्रलंबासुराचा वध केला. त्यानंतर कात्यायनीची सर्व ज्या काही गोपिका होत्या, कुमारिका होत्या, त्यांनी पूजन केलं. कृष्ण हा पती स्वरूपामध्ये प्राप्त व्हावा यासाठी कात्यायनीचं व्रत करत असताना भल्या मोठ्या पहाटे त्या यमुनेच्या जलामध्ये स्नान करण्यासाठी जायच्या. स्नान करत असताना तीर्थाचा नियम आहे, लक्षात घ्या, तीर्थामध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नये. पुरुषांसाठी 3 वस्त्र असावेत. पुरुषांनी तीर्थात स्नान करत असताना 3 वस्त्र असावेत आणि स्त्रियाच्या अंगावरती 5 वस्त्र असावेत. तीर्थामध्ये तुम्ही यापेक्षा एकही वस्त्र कमी घालत असाल तर हा तीर्थाचा अपमान असतो. पण ह्या गोपिका वस्त्र सगळे काढून तीर्थामध्ये स्नान करत होत्या. भगवान परमात्म्याने पाहिलं, कळंबाच्या वृक्षावरती परमात्मा बसले, काठावरची वस्त्र घेतली, झाडावरती जाऊन बसले. गोपिकांनी पाहिलं, वस्त्र कुठे आपले दिसेना. पण थोडासा दिवस उजाडत होता, म्हणे तो काय चोर कळंबाच्या झाडावरती बसला. कृष्ण परमात्म्याला विनवणी केली, लाला आमची वस्त्र आम्हाला परत दे. म्हणे नाही, पाण्याच्या बाहेर आम्हाला नमस्कार करा मग वस्त्र घेऊन जा. लाला असं करू नकोस. त्यावेळी सांगितलं की तुम्ही येऊन नमस्कार केल्याशिवाय मी तुम्हाला वस्त्र देणार नाहीत. नमस्कार हा एका हाताने नाही, 2 हाताने करायचा. खरं तर 2 हाताने नमस्कार करायला का लावतात, कारण त्यांना रासलीलेमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं. रासलीला ही प्रेमलीला आहे, लक्षात घ्या. रासलीला ही वासनेची लीला नाही, वासनेचं रोधन करून केलेली लीला, तिचं नाव रासलीला आहे. पण काही लोकांनी आक्षेप घेतला, अगदी ही लीला शोभनीय आहे का. खरं तर परमात्मा गोकुळ सोडतायत 11 वर्ष 56 दिवसानंतर. त्याआधी गोवर्धन लीला झाली आणि त्याच्या आधी म्हणजे परमात्म्याचं वय केवळ 9 वर्षाचे असताना भगवंताने ही वस्त्र चिरहरणाची लीला केली. मला सांगा, 9व्या वर्षी पोराला काहीच कळत नाही. त्यात द्वापार युगातील काळ, ज्या वयामध्ये
लहान मुलांना काहीच कळत नाही. पूर्वी तर कपड्यांच्या वस्त्रांच्या आणि बाळाची भेट सुद्धा उशिरा व्हायची. त्यावेळी परमात्म्याला वस्त्राबद्दल काही कळत असेल का आसक्ती? त्यावेळी भगवंताला वासनेबद्दल काही कळत असेल का? ज्या गोपिका होत्या त्यांना वासना विरहित स्थिती निर्माण व्हावी आणि मग त्यांना मी रासलीलेमध्ये सहभागी करून घ्यावं म्हणून भगवंताने ही चिरहरण लीला केली. गोपिकांना आपली वस्त्र परत दिली. एक दिवस घरामध्ये चर्चा चालू होती. कथेचे यजमान उगले मामा यांनी समोर यायचे. आपल्याला गोवर्धन पूजा करायची. घरी चर्चा चालू होती. काय धान्य लागेल, किती धान्य लागेल, किती किती पदार्थ लागेल. 56 प्रकारचे भोग करायचे. चर्चा चालू असताना परमात्म्याने विचारलं, आपल्याकडे कोणाची पूजा करायची, कसली पूजा आहे, कुठला यज्ञ? म्हणे इंद्राचा यज्ञ करायचा आहे. इंद्र महायज्ञ. कशासाठी? इंद्र पाऊस देतो. पाऊस पडल्यानंतर धनधान्य पिकतं, गवत पिकतं. गायी म्हशी ते गवत सेवन करतात, दूध देतात आणि दुधापासून आपण दुधाचा व्यवसाय करतो, ताकाचा, लोण्याचा, तुपाचा. आपला व्यवसाय चालतो, आपली उपजीविका चालते. आपलं सगळं जगणं हे पावसावरती अवलंबून आहे. त्यावेळी देवाने सांगितलं, तुम्हाला कोण म्हटलं की पाऊस पाडणं हे इंद्राच्या हातामध्ये आहे? पाऊस हे खातं जरी त्याच्याकडे असेल, खर तर पाऊस हा पडतो यज्ञामुळे. यज्ञ केला की पाऊस पडतो. पाऊस पडतो हा पर्वतांमुळे. पर्वताला ढग आदळली की पाऊस पडतो. पाऊस पडतो हा जनावरांमुळे. पाऊस पडतो हा वृक्षांमुळे. खरा पाऊस पडतोय पर्वतांमुळे. पर्वतांमुळे जर पाऊस पडत असेल तर आपल्याला इंद्राचं पूजा करायची काय गरज आहे का? तुम्हाला पूजाच करायची असेल तर तुम्ही गोवर्धनाची पूजा करा ना, की ज्या गोवर्धनावरती आपली सगळी गायी वासरं चरतात आणि त्याच्यावरती आपली उपजीविका चालते. पूजाच करायची असेल तर पूजा तर आपल्याला करायची, फक्त देव बदलला. इंद्राची करायची होती, गोवर्धनाची ठरली. म्हणे हरकत नाही, पदार्थ सगळे तयार आहेत. 56 प्रकारचे महाभोग आहेत. हे सगळे भोग, हे सगळे प्रसाद, हा सगळा नैवेद्य रथांमध्ये घेतला, गाडींमध्ये भरवला हा सगळा प्रसाद. आणि सगळे गोकुळवासी कृष्ण परमात्म्याच्या मागे मागे चालतात. गोवर्धनापर्यंत आले. काय करायचंय? गोवर्धनाचा अभिषेक करायचाय. यमुना मैयावरून पाणी भरून आणायचंय आणि सगळ्यांनी गोवर्धनाला यमुना मैयाच्या जलाचा जलाभिषेक घालायचाय. पण सगळ्यांनी सांगितलं, कृष्णा, इंद्र जसा प्रसाद खातो तसा तुझा गोवर्धन आमचा प्रसाद सेवन करत असेल तरच आम्ही त्याची पूजा करू. म्हणे भक्ती भावाने जर त्याची पूजा करत असाल तर तो का प्रसाद भक्षण करणार नाही? स्नान घातलं, गोवर्धनाची पूजा केली, गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली आणि 56 प्रकारचे महाभोग गोवर्धनाच्या समोर ठेवले. गोवर्धनाने 2 हाताने नैवेद्य सेवन करायला सुरुवात केली. 2 हात कमी पडले. त्यावेळी त्या गोवर्धनाने 4 हात धारण केले. गोकुळवासियाच्या प्रेमापुढं तो गोवर्धन 4 हातांनी प्रसाद भक्षण करू लागला. सगळे गोपाळ गोवर्धनाकडे पाहायचे आणि इकडे कृष्णाकडे पाहायचे. मूर्तिमंत स्वरूप गोवर्धनाने धारण केलं. लाला तो थोडा थोडा तुझ्यासारखा नाही दिसत का रे? आम्हाला तुझ्यातून त्याच्यात काही फरकच नाही दिसत. म्हणे अरे वेडे तुम्ही, तुम्हाला कोणाचाही मीच दिसतो, कोणी माझ्यासारखा दिसतो. तुम्ही माझ्यावरती जास्त प्रेम करतात ना, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. गोवर्धनाची पूजा चालली. ही बातमी नारदांनी इंद्र दरबारामध्ये पोहोचली. इंद्र दरबारामध्ये नृत्य चाललं होतं, गायन चाललं होतं, गंधर्व गात होते, अप्सरा नृत्य करत होते. इंद्र, अरे विषयी माणसं दुसरं काय करणार? हातामध्ये प्याला होता. बजाओ नाचो, बहुत अच्छा, बजाओ नाचो. एवढ्यामध्ये नारद महाराज गेले, म्हणले बंद करो. इंद्र, तुला माहिती का मृत्यू लोकांमध्ये गोकुळात तुझी पूजा व्हायची, गोकुळवासी करायचे? म्हणे हो. म्हणे अरे आज पूजेचा दिवस होता. मग म्हणे मला आमंत्रण नाही. अरे तुला आमंत्रण नाही, पूजा आहे त्यांच्याकडे, कीर्तन आहे, पण कीर्तनकार बदलला. माणसाला सगळं सहन होतं पण एवढं सहन होत नाही. एक तर कार्यक्रमच नसावा तिथं, नसलं तर मग असलं तर माझाच असावा ना, आणि माझा नसेल तर मग दुसरा कोणाचाच नसावा. एवढा अट्टहास कशासाठी? माझीच पूजा पाहिजे, माझी नसेल तर मग कोणाचीच असू नये. म्हणे पूजा आहे त्यांच्याकडे, फक्त देव बदललाय. तुझी नाही, गोवर्धनाची. गोवर्धनाची पर्वताची पूजा करते. म्हणे असं सावर्तक
मेघाला आज्ञा दिली, आत्ताच्या आत्ता जा गोकुळ गाव होतं की नव्हतं करून सोडा. सावर्तक मेघाने जो प्रलयाच्या काळामध्ये ज्याची आवश्यकता असते, मुसळधार हातीच्या सोंडी एवढी एक एक धार एवढा पाऊस पडू लागला. पाऊस पडत असताना सगळे कृष्णाला शरण गेले. देवा तुला म्हणत होतो आम्ही नको रे, आपण इंद्राची पूजा करू, तू गोवर्धनाची सांगितलीस. त्यावेळी सगळे म्हणतात की कृष्ण आता आमचं संरक्षण कोण करेल. देवाने सांगितलं ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली तो गोवर्धनच आमचं आपलं संरक्षण करेल. गोपाळ म्हणतात देवा कोणता गोवर्धन कोणता पर्वत आम्हाला माहिती नाही, आम्हाला केवळ प्रमाण एकटा तूच आहेस. गोपालनहारे निर्गुण और न्यारे कि तुमरे बिन हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. देवा तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही, आम्हाला सांगू नको. म्हणे गोवर्धन आपल्याला संरक्षण करणार, आपलं करणार कसं. उचला गोवर्धनाला, उचलणार कसा आणि हात तर लावा. सगळ्यांनी गोवर्धन उचलला. गोवर्धन सगळ्यांनी प्रचंड शक्तीनं सगळे उचलण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना वाटते आपण गोवर्धन उचलतोय, नाही परमात्म्याने गोवर्धन उचलला. परमात्म्याने करंगुळी पर्वतावरती ठेवली, पर्वतावर करंगुळीवरती धारण केला. सगळ्यांना सांगितलं आधारासाठी फक्त तुम्ही काठ्या धरा. सगळ्यांनी काठ्या लावल्या. सगळे प्रचंड ऊर्जा शक्तीनं ओझ घामागर्द झाले. कन्हैया अरे घाम आला आम्हाला, तू आपला नुसता करंगुळीचं नख लावलंय. अरे काही ताकद लावतोस का नाही, आमची सारी ताकद गेली बाबा इथं. त्यावेळी देवाने सांगितलं अहो नाही मी पण धरलेला आहे. अरे नाही 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 नाटक करतोस तू, करंगुळी लावली करंगुळीचं नख वर केलंय. आम्ही थोड्या काठ्या खाली घेतो, तू थोडासा प्रचंड तुझा भार लाव. त्यावेळी देवाने सांगितलं माझ्या करंगुळीची काय गरज नाही, तुम्हीच जर प्रचंड ऊर्जा शक्तीनं उचललाय तर माझी काय गरजच नाही. मी एक काम करतो ना, मी करंगुळी खालीच काढून घेतो. भगवंतानी थोडीशी करंगुळी हलवली, गोवर्धन खाली येऊ लागला. सगळे भगवंताला शरण गेले. परमात्म्याने तो आपल्या करंगुळीवरती धारण केला गोवर्धन. आणि आज परमात्म्याला एक नवीन नाव प्राप्त झालं. बोलिये गोवर्धन नाथ नाथ की, बोलिये गिरिराज धरण की. परमात्म्याला नवीन नाव प्राप्त झालं. प्रचंड पाऊस बरसत होता. तेवढ्यामध्ये शेषाने पर्वताला संपूर्ण खालून विळखा घातला, आतमध्ये पाणी शिरू नये म्हणून. आणि संपूर्ण बरसलेलं पाणी महाराज अगस्ती ऋषी ते पाणी प्राशन करत होते. 8 दिवसाच्या नंतर ज्यावेळी पाऊस थांबला, इंद्र पाहण्यासाठी आला, तर सगळं त्याला वाटलं नेस्तनाबूत झालेलं असेल, पण सगळं जसंच्या तसं दिसत होतं. शेवटी तो परमात्म्याला शरण आला. माता कामधेनूचा त्याने परमात्म्याला अभिषेक घातला. इंद्र भगवंताला शरण आला. गोवर्धनाची लीला झाल्याच्या नंतर एक एक लीला परमात्म्याची जीवनामध्ये घडत राहते. आपल्याकडे ऐकण्यासारखं भरपूर आहे आणि रसिक लोक आहेत. त्यात नृत्याचा आनंदही सगळ्यांना घ्यावा असा वाटतो, पण वेळेअभावी आपण काही कथा या ठिकाणी सांगू शकत नाही. तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात, श्रीमद भागवत कथेचे जाणकार आहात. आपल्याला प्रत्येकाला भागवतातील प्रत्येक कथा ना कथा माहिती आहे. काय म्हणतील त्यांनी ही कथा घेतली नाही, ती कथा घेतली नाही. ऐकायची इच्छा सगळ्यांना, पण मला घड्याळ मात्र थांबवतंय. जर कधी जीवनामध्ये कथा करण्याचा योग आला तर बाकीच्या कथांवरती आपण विचार करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही म्हणताल तुला पुन्हा याची इच्छा आहेच का. जर कधी आता मला जगायचं भरपूर आणि बाबाची जीवनामध्ये अनेकदा मला सेवा करायची. हे पहा, मी इच्छेनं स्वीकारलेली सेवा आणि याला बाबांची सहमती आहे. बाबांच्या हातून मला जोपर्यंत त्यांना सेवा करून घ्यायची आहे, ज्या ज्या वर्षी जी जी सेवा माझ्या वाट्याला मिळेल ती ती सेवा मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि मला आवडतंय हे. आणि मला असं वाटतं की आपल्या गावाची एक परंपरा असावी आणि गावातील एक सेवा म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येकाला एक एक सेवा भेटलीच पाहिजे. म्हणून माझ्या जीवनामध्ये जी जी सेवा मिळेल मरेपर्यंत ती ती सेवा मी स्वखुशीने बाबाची करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक कथा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. गोवर्धन लीला झाली. त्यानंतर सगळ्या गवळणींना परमात्म्याच्या भेटीची आणि रासलीलेची उत्सुकता आहे. शरद पौर्णिमेची रात्र जवळ येते. भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये रात्रीच्या समयास वेणुवादन चालू केलं. तो वेणूचा मधुर स्वर कानावरती पडला.
आणि परमात्म्याच्या ओढीपोटी प्रत्येक गवळण जे काम असेल ते काम टाकत फक्त त्या बासुरीच्या स्वरास्वराने बासुरीच्या स्वरास्वराने वृंदावनाच्या दिशेने निघते. एक गवळण मेकअप करत होती, एका डोळ्यामध्ये काजळ घातलं, दुसऱ्या डोळ्यामध्ये काजळ घालणार. वेणूचा आवाज तिच्या कानावरती पडला. तशीच परमात्म्याच्या ओढीपोटी ती निघून गेली. एक गवळण पायात पैंजण घालत होती, एका पायात पैंजण घातला, दुसऱ्या पायामध्ये पैंजण घालण्याचंच ती विसरली. एक गवळण स्वयंपाक करत होती, चुलीला जाळ लावला. चुलीला जाळ फुकत असताना परमात्म्याचं वेणुवादन ऐकलं ना, चुलीचा जाळ सुद्धा विझला. एक गवळण तिनं चुलीवरती तूप कढवलं, तूप बरणीत भरलं. तिची हरणी रडू लागली. तिनं हरणी कडेवरती घेतली, म्हणजे मुलगी. परमात्म्याचं वेणुवादन तिने ऐकलं. वेणुवादन ज्यावेळी तिने ऐकलं, तिला एवढा आनंद झाला, देहभान विसरली. रडणाऱ्या पोरीला तिने शिंक्यावर ठेवलं, खालची तुपाची भरणी घेतली, कमरेवरती घराच्या बाहेर निघाली. बाया विचारू लागल्या, काकू चाललात कुठं? काय नाही म्हणे, लय रडू लागली, तिला झाला फिरून आलती म्हणे भरणीला. म्हणे भरणी का? मग हरणी. घरात गेली तर हरणी शिंक्यावर. आई मी मरते आता. देहबाण सगळ्या गवळणी विसरल्या. एक 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 गवळणी वृंदावनामध्ये गेली. देवाने वेणुवादन बंद केलं. का ग आलात कशासाठी? तुम्हाला नवरा काही संसार काय हाय का नाही? एक 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 गवळण भगवंताकडे जात होती. एक गवळण तिचा पती आजारी होता. आजारी असताना पतीचे पाय ती दाबू लागली. पहा तुम्ही, आजारी माणसं असतात, एक माणूस आजारी, साऱ्या घरादाराची बेजारी. तो बायकोला म्हणतो, माझे हात दाबाव, पाय दाबाव, हात दाबाव, पाय दाबाव, पाठ दाबाव, डोकं दाबाव. ती हात दाबू लागली, पाय दाबू लागली. म्हणजे नरड दाबू का? कामाचं जीवर येतं म्हणे, खायला कशी निघतीस? हा, कामाचं जीवर येतं, काम करीत जाय. पाय दाबू लागली ती. कृष्णाची बासरी तिच्या कानावरती पडली. ती पाय दाबत असताना निघाली. कुठं निघालीस? पाय दाब्यो. पाय दाबीत असताना तिने असे पाय दाबायला सुरुवात केली जशी कारवाजानी लावली. पायाला याच्या बेंडकुडे यायला लागले. हिने अशी जोर जोरात पाय दाबायला सुरुवात केली. त्याने सांगितलं, नीट पाय दाब. ती निघाली. चाललीस कुठं? बस खाली. त्यावेळी त्यानं पाय दाबताना पाय धरले आणि कृष्णाची बासरी कानावरती पडली ना, पाय धरून पायासहित निघाली. पलगावरचा माथरा दणकन खाली पडला. वाटवरून खाली पडला आणि येत असताना खाली पायऱ्या होत्या. दन दन दन. हा म्हणे, तू एकटी जाय, मला यायचं नाही. तशीच कृष्ण परमात्म्याकडे निघाली. कृष्ण सगळ्यांना विचारतोय, का ग संसारी बाया तुम्ही, तुम्हाला शोभतय का? रात्री बेरात्री एकटे फिरतात. हा, वृंदावनाची शोभा पाहायला आलात का? त्यावेळी त्या गवळणीनं असं मेल्याहून मेल्यावर सारखं झालं. लग्नाला एखाद्याला तुम्ही बोलावलं, वाढदिवसाला घरी बोलावलं ना, विचारायचं त्यांना, हा कुणीकडे आलात? रस्ता चुकलात का? त्या माणसाला कसं वाटेल बरं? गवळणी म्हणतात, देवा काय प्रश्न विचारता? अरे तुम्हाला शोभतं का? हा पतिव्रता धर्म नाही, पतीची सेवा करा. म्हणे पतीची सेवा तर करतो, पण आमचा खरा परमपिता खरा पती तू येस. जो हाडा मांसाचा आहे, जो मातीपासून बनलाय, जो मातीचाच मिसळणार, तू आमचा खरा पती नाही परमात्म्या, तू आमचा खरा पती आहेस. 18,000 कर्मकांडाचे जे श्लोक होते, 16,000 उपासना कांडाचे जे श्लोक होते, ज्या श्रुतीरूपी, ज्या साधन सिद्धा, ज्या स्वयंसिद्धा, भगवान परमात्म्याने अनेक अवतार धारण करत असताना ज्या दैत्य कन्या होत्या, ज्यांना परमात्मा प्राप्ती व्हावी अशी ज्यांची इच्छा होती, ज्या मत्स्य कन्या होत्या त्यांना परमात्मा प्राप्ती व्हावी अशी इच्छा होती. भगवंताने दैत्यांचा उद्धार करण्यासाठी अनेकदा अवतार घेतला. त्यावेळी दैत्यांच्या कन्यांनी परमात्म्याला पाहिलं. मत्स्य अवतारामध्ये मत्स्यांच्या कन्यांनी भगवंताला पाहिलं. अनेक प्रकारच्या आजपर्यंत ज्यांच्या वासना तृप्त राहिल्या होत्या, परमात्मा भेटीची ज्यांना ओढ होती, त्या सगळ्यांना परमात्म्याने सांगितलं होतं की कृष्ण अवतारामध्ये तुम्हाला सगळ्यांना माझा अंग संग घेता येईल. आणि त्या सगळ्या, कुणी सुना, कुणी लेकी, कुणी सुना, कुणी सासवा होत्या, कुणी लेकी स्वतंत्रा, या सगळ्या प्रकारच्या गवळणी आणि त्या गवळणींना रासलीलेमध्ये परमात्मा सहभागी करून घेतात. परमात्मा महारास रचतात आणि सगळ्यांना ते भक्तीचं आणि प्रेमाचं सुख देतात.
परमात्मा एक गोपी एक कृष्ण, दोन गोपी एक कृष्ण, अनेक गोपींच्या मध्ये एक कृष्ण, अशी रासलीला चालते. आणि त्या रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी पार्वती मैया निघते. कारण रासलीलेमध्ये फक्त महिलांना प्रवेश, पुरुषांना नाही. सगळ्या देवी देवतांच्या पत्नी निघाल्या. विचार करा, रासलीला जर वासनीची लीला असती तर देवदेवतांच्या पत्नी रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी निघाल्या असत्या का? भोले बाबा म्हणतात, पार्वती मला पण यायचंय. भोले बाबा तुमचे साप पाहिले, तुमची जटा पाहिली, काय अंगलवेश आहे, आणि असं घेऊन तुम्हाला कोण शिरू देईल? अहो लेडीजला प्रवेश आहे, पुरुषांना नो एंट्री. त्यावेळी भोले बाबा सांगतात, माझे सुद्धा मेकअप कर ना, मलाही यायचंय. भोले बाबाचा शृंगार पार्वतीने केला. त्यांची जटा काढली, जटाची वेणे घातली, अंगावरचा व्याघ्रांबर काढला, व्याघ्रचर्म काढलं, गजचर्म काढलं. त्यांच्या अंगावरती त्यांना सुंदर साडी नेसवली, डोक्यावरती पदर दिला, पदर नाका इथपर्यंत दिला. आणि त्या जो गोपी घाव मनामध्ये घेतात त्या भोले बाबांना पार्वती घेऊन रासलीलेपर्यंत येते. आज त्या रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः भोले बाबा सुद्धा गोपी होतात. आणि आजही वृंदावनामध्ये भगवान भोले बाबाची जी पिंड आहे तिला आजही ओढणी टाकली जाते, तिचा गोपिकेचा साज शृंगार केला जातो. गोपेश्वर भगवान की. भगवान परमात्मे रासलीलेमध्ये सहभागी करून घेऊन सगळ्यांना रासलीलेचा आनंद दिला. आणि आता कंसाने मथुरेमध्ये धनुष्य यज्ञ ठेवला होता. त्या धनुष्य यज्ञासाठी सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. अक्रूर महाराजांना बलभद्राला आणि कृष्ण परमात्म्याला घेण्यासाठी रथामध्ये बसून पाठवलं. गावामध्ये रथ आला. नंदराजाच्या वाड्याच्या समोर रथ दिसतोय आणि त्या रथाबद्दल सगळे चर्चा करतात. आजपर्यंत हा रथ कोणी पाहिला नाही, पहिल्यांदाच हा रथ आलाय, नवीन रथ दिसतोय. कोणाचा असेल, कोण आलं असेल, सगळे जण चर्चा करतात. रात्री जेवत असताना सगळ्यांसमोर अक्रूर महाराज प्रस्ताव ठेवतात की मी कृष्ण आणि बलभद्राला धनुर्यागासाठी घेऊन जायला आलोय. त्यावेळी यशोदा मैया सांगते, हे बघ, कृष्ण आणि बलराम माझे दोन नेत्र आहेत. मी माझा प्राण सोडेल पण कृष्ण आणि बलरामाला मी घेऊन जाऊ देणार नाही. तुम्ही माझा प्राण घेऊन जा पण कृष्ण बलरामाला मी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत. रात्री ज्यावेळी अक्रूरजी प्रस्ताव ठेवतात, नंदराज समजूत घालतात, अगं धनुर्यज्ञासाठी जायचंय, 2 दिवस जातील, यज्ञाचा आनंद घेतील, मथुरेची भ्रमंती करतील आणि पुन्हा येतील. यशोदा मैया मात्र साफ नकार देते. आणि सकाळी सकाळी अक्रूर रथ सज्ज करतोय कृष्ण परमात्म्याला आणि बलभद्राला घेण्यासाठी. आज स्वतः यशोदा मैया कृष्ण परमात्म्याचा साज शृंगार करते. कारण कृष्ण परमात्मा आज व्रज सोडून मथुरेमध्ये प्रवेश करणार आहेत. यशोदा मैयाला नंद बाबांनी सांगितलं, यशोदे, अगं आजपर्यंत ज्याला आपण आपलं समजत होतो ना, तो कन्हैया आपला नाहीये. अगं तो वसुदेव देवकीच आहे. आतापर्यंत तुला त्याची लालन पालन करण्याचं सौभाग्य भेटलं ना, हेच तुझं खूप मोठं सौभाग्य. यशोदा मैया विचार करते, जर माझ्या दारात वाढणारा लाला यशोदेचा देवकीचा असेल, याचा अर्थ माझी कुस अजूनही उजाडच आहे, अजूनही माझी कुस खालीच आहे. याचा अर्थ अजूनही मी निसंतानच आहे. आजपर्यंत जे प्रेम मी कृष्णाला केले, मी खरी कृष्णाची आई नाहीये. यशोदा मैयाला इतकं दुःख झाले या गोष्टीचं. ज्या दिवशी तिला कळालं की जिला मी माझा समजत होते तो कृष्ण तर माझा नाही, त्याची देवकी ही माय आहे, यशोदेला दुःख झालं. अक्रूराने रथ सजविला. कृष्ण परमात्म्याला आणि बलराम दादाला त्या रथामध्ये चढवलं. ज्यावेळी अक्रूर रथ घेऊन चालला ना, ते यशोदा मैया रडू लागली, अक्रूरा माझ्या लालाला नेऊ नकोस. रडत असताना यशोदा मैया मूर्छित होऊन खाली पडली. आणि अक्रूराने रथाची लगाम आपल्या हातामध्ये घेतली, घोड्यांना आज्ञा दिली आणि वायू वेगाने तो रथ मथुरेच्या दिशेनं निघून जाऊ लागला. गावातल्या गोपिका गावातल्या गवळणी चर्चा करतात, बाई
कालपासून रथ दिसत होता ग. कधी स्वप्नातही नाही वाटलं की हा येणारा रथ आपल्या कृष्ण बलरामाला आपल्यापासून घेऊन जाईल. गवळणी रथाला आडव्या झाल्या आणि आक्रोळाला म्हणतात, नको नेऊ भगवान आक्रोळा, नको नेऊ नको नेऊ घालत होते. ऐका, खरं तर तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं. त्या प्रेमास्पदाचा मी स्वतः भागीदार आहे. पण विनंती आहे माझी तुम्हाला, मला जीवनामध्ये इकडे पहा काही महत्वाचं कार्य करायचंय आणि त्यासाठी मला तुम्हाला सोडून जाणं गरजेचं आहे. मला जीवनामध्ये काहीतरी महान कार्य करायचं आणि त्या कार्यामध्ये जर तुमचा प्रेम अडसर येत असेल, मोह अडसर येत असेल, मला तुम्ही प्रेमाच्या मोहामध्ये अडकवू नका, त्या प्रेम जाळामध्ये फसवू नका. जीवनामध्ये मला काहीतरी महत्वाची कामगिरी बजावायची, पराक्रम करायचा आहे. आज मी सगळ्या गोपींची माफी मागतो. आजपर्यंत तुम्ही मला खूप भरभरून प्रेम दिलं. जगात तुमच्या इतकं प्रेम मला कोणी देणार नाही. पण माझ्या महान पराक्रमेमध्ये तुम्ही अडसर ठरू नका. गवळणी रथाला आडव्या पडतात. अक्रूरा, जायचं असेल तर तुला आज प्रत्येक गोकुळातल्या गवळणीच्या अंगावरून रथ घालावा लागेल. तुला आमच्या मरणाला सामोरं जावं लागेल. त्याच वेळी तुला कृष्णाला आमच्या पासून दूर नेता येईल. ज्यावेळी आम्ही मरतो ना, त्याच वेळी कृष्णाचा आणि आमचा योग होईल. गवळणी मूर्छित होऊन पडतात. कृष्ण परमात्मा त्यांची समजूत घालतात आणि दुसरीकडे आड बाजूनी पुन्हा रथ पुढे काढतात. पुढे परमात्मा चालतात. जाताना पुन्हा रथातून खाली उडी मारतात. राधा राणीकडे जातात. राधा राणीचं दर्शन घेतात आणि राधा राणीला सांगतात, राधे, मला जीवनामध्ये खूप महत्वाचं काम करायचंय आणि प्रत्येक कार्यामध्ये माझी तू शक्ती आहेस. राधा नसेल तर हा कृष्ण राधिकेला अर्धा असेल. राधे, तू माझी शक्ती आहेस. तू शक्ती रूपी ज्या पुरुषामध्ये नसेल त्या पुरुषाच्या असण्याला काहीच अर्थ नाही. तू माझी भक्ती आहेस. तू माझा पराक्रम आहेस. तू माझी शक्ती आहेस. राधे, मला क्षमा कर. आज मी सगळ्या गोकुळवासियांना सोडून जातोय, पण मला जीवनामध्ये महत्वाची कामगिरी करायची. मला अनेक राक्षसांचा वध करायचा, अनेक भक्तांचा उद्धार करायचा. मला पराक्रम लीला करायची आणि देवदेवतांना, सगळ्या भक्तांना संकटातून मुक्त करायचंय. पृथ्वीचा भार हलका करायचा आहे आणि त्यासाठी तुला माझा वियोग सहन करावाच लागेल. राधे, राधेची सहमती घेतली. परमात्म्याने रथामध्ये प्रवेश केला आणि तेवढ्यामध्ये मूर्छेतून बाहेर आली. बेशुद्ध अवस्थेतून सावध झाली. यशोदा मैया आवाज देते, लाला, माझा लाला कुणी पाहिला का? लाला. सगळ्यांनी सांगितलं, आक्रोळाने रथात घातलंय त्याला. मथुरेच्या दिशेने लाला चाललाय. यशोदा मैया पडते, ठेच लागते, पुन्हा खाली पडते, पुन्हा उठते. आवाज देते, लाला रुक जा, राजा रुक जा. लाला थांब. लांबून येताना मैयाला पाहिलं. कृष्णाने सांगितलं, काका रथ थांबा, मला मैयाचं दर्शन करायचंय.
मैयाची समजूत घालायची. कृष्ण परमात्म्याने रथातून खाली उडी मारली, धावत गेला आणि यशोदा मैयाला आलिंगन दिलं. डसडस रडू लागलं. यशोदा मैया सांगते, कृष्णा आजपर्यंत मी तुला माझा समजत होते रे, पण तू माझा नाही. आजपर्यंत मी तुला पुत्रवत प्रेम केले राजा. आजपर्यंत मी तुला हक्क बजावत राहिले होते. आजपर्यंत मी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं, पण ते प्रेम करत असताना कधी मी तुला शिक्षा सुद्धा दिली. कधी एक माती एक दह्याची मडकी फोडली म्हणून मी तुला उखळाला मानलं. मी तुला उखळाला मानलं राजा, पण माझ्या जीवनामध्ये एक मटकी फोडल्याच्या बाबतीत मी तुला उखळाला मानलं. जीवनामध्ये माझ्या तुझ्या मनामध्ये माझ्या विषयी जर राग निर्माण झाला असेल ना, तर मला त्या माझ्या गुन्ह्यातून क्षमा कर. त्यावेळी कृष्ण परमात्म्याची वाक्य आहेत, मैया जगामध्ये या कृष्णाला उखळाला बांधण्याची ताकद फक्त यशोदेच्या प्रेमामध्ये. जगातील कोणतीही सत्ता कृष्णाला बांधू शकत नाही, पण यशोदेचं फक्त प्रेम आणि प्रेम कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधून घेऊ शकतं. आज आपल्या कथेमध्ये भागवत कथेसाठी भेट देणारे आपले कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव जाधव साहेब यांचं आगमन झालं आहे. तरी मी MD दादा सवणे यांना विनंती करेल की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. नाव काय? आदरणीय हरिभक्तीपरायण भारुदास नाना यांना विनंती करेल की त्यांनी साहेबांचा पुष्पहार देऊन आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा मान सन्मान करावा. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. आदरणीय साहेबांचा आदरणीय बंडू दादा सवणे यांच्या हस्ते देखील सत्कार होत आहे. स्वतः वारकरी संप्रदायाची वृत्त असलेले आणि वारकरी संप्रदायामध्ये मनामध्ये नितांत आदर असलेले आणि विशेष म्हणजे माझ्याही जीवनामध्ये मी वारकरी व्यक्तींचा सन्मान करते आणि आदर करते. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याने मैयाची समजूत घातली आणि कृष्ण परमात्म्याला घेऊन बलराम दादाला घेऊन अक्रूर महाराज मथुरेमध्ये त्यांचं आगमन होतंय. रस्त्यात येत असताना अक्रूराला भगवंताबद्दल मनामान होतो. त्या संशयाचं निराकरण परमात्मा करतात. मथुरेमध्ये आल्याच्या नंतर सर्व मथुरेची भ्रमंती सर्व गोकुळ वासियांसहित कृष्ण परमात्मा करतात. मथुरेतील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाचं दर्शन घेतात आणि शेवटी ज्यावेळी त्यांचा राजवाड्यामध्ये प्रवेश होतो, प्रथम कुवलया पिंड नावाच्या हत्ती समोर कृष्ण आणि बलरामांच्या समोर कुवलया पिंड नावाचा हत्ती कंसाने सोडला. बलराम दादांनी त्याच्या शेपटीला पकडला, आकाशामध्ये गरगरा फिरवलं, दानकन त्याला जमिनीवरती आपटलं. पुढे गेल्यानंतर चानूर आणि मुष्टिक या दोन मल्लांशी दोघांचे मल्लयुद्ध होतं. त्यामध्ये चानूर आणि मुष्टिक या दोघांनाही बलराम आणि कृष्ण सद्गती देतात. मल्लयुद्ध होतं. युद्धामध्ये
सैन्य कंसाचं मारलं गेल्याच्या नंतर एकटा कंस उरतो, जो राजसिंहासनावरती बसलेला होता. कृष्ण परमात्मा धावत पळत गेले, कंसाला खाली खेचलं, त्याला जमिनीवरती आदळला, त्याचा मुकुट बाजूला झाला, त्याच्या छातीवरती बसले, मुष्टिका प्रहार करतात, शेवटचा मुष्टिका प्रहार केला, रक्ताची गुळणी तो ओकला आणि तात्काळ मरण पावलं. गोपाल कृष्ण भगवान की. कंस तर मेला, अस्ति आणि प्राप्ती रडत रडत जरासंधाकडे गेल्या. जरासंधाने गोकुळावरती 17 वेळा आक्रमण केलं. 23 अक्षौहिणी सैन्यासहित तो आला. त्यानंतर त्याने 18व्या वेळी कालयवनाला पाठवलं. कालयवन ज्यावेळी आला, परमात्मा रण सोडून पळाले, म्हणून परमात्म्याला एक नवीन नाव प्राप्त झालं आणि परमात्म्याला रणछोडराय असं म्हणतात. एका पर्वतावरती गेले, संपूर्ण पर्वताला जरासंधाच्या सैन्याने आग लावली. कृष्ण परमात्मा पळत त्या पर्वतावरती गेले. तिथे गेल्याच्या नंतर ते एका गुहेमध्ये प्रवेश केला, जिथं मुचकुंद महाराज झोपलेले होते. झोपलेले असताना त्यांना वरदान होतं, तुमची झोप जो मोडेल, उठता क्षणी त्याला पाहिल्यानंतर तो भस्म होईल. ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठाल त्यावेळी तात्काळ तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होईल. कालयवनाला वरदान होतं की तू यादव कुळाला सळो की पळो करून सोडशील, म्हणून जरासंधाने कालयवनाला पाठवलं होतं. भगवान परमात्मा पुढे पळतात, कालयवन पाठीमागे पळतोय. अरे काले रुक जा, काले कपटी कृष्णा रुक जा, अरे एक बाप की औलाद है तो रुक. कृष्णाने सांगितलं एक बाप का नाही, कोणी म्हणे नंदाचा, कोणी म्हणे वसुदेवाचा. अरे अपनी माँ का दूध पिया है तू रुक. कृष्णाने सांगितलं माँ का पिया, गाय का पिया, गवलन का पिया. अरे रुक जा, रुक. कालयवन म्हणतोय थांब कृष्णा. कृष्ण काय थांबत नाही, पुढे पुढे पळतात. गुहेत प्रवेश केला. मुचकुंद महाराज झोपले होते, आपल्या अंगावरचा शेला त्यांच्या अंगावरती टाकला. कालयवन गेला, त्याला वाटलं की कृष्ण झोपला, लात मारली दानकन. मुचकुंद महाराज जागे झाले. पाहता क्षणी कालयवन जळून भस्म झाला आणि कृष्ण परमात्म्याचं मुचकुंद महाराजांना दर्शन झालं. भक्तवत्सल भगवान की. तिथून परमात्म्याने जी उडी मारली, विश्वकर्म्याला आज्ञा दिली, रातोरात द्वारका समुद्राला जागा मागितली. सुवर्णाची नगरी समुद्रामध्ये स्थापन कर. सगळे जण गुड नाईट म्हणायला मथुरेमध्ये होते, गुड मॉर्निंग म्हणायला सगळे द्वारकेमध्ये आले. आणि परमात्मा द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर परमात्मा द्वारकेचे राजे होतात. मथुरेमध्ये असताना भगवंताचं उपनयन झालं. भगवान परमात्म्याचा गुरुग्रही प्रवेश, भगवान परमात्म्याने विद्या अर्जन केली. त्यानंतर उद्धव आणि कृष्णाचा संवाद, त्यानंतर उद्धव आणि गोपिकाचा संवाद. त्यावेळी कृष्ण परमात्म्याला कळालं कृष्ण राधा वेगळे नाहीत, कृष्ण परमात्मा आणि गोपिका आणि राधा यांची एक मैता कशी झालेली आहे. आज परमात्मा द्वारका स्थापन करून द्वारिकेचे राजे झालेत. द्वारिकाधीश भगवान की. द्वारिका तर स्थापन झाली. द्वारिका तर स्थापन झाली, परमात्मा द्वारिकाधीश झाले, पण परमात्म्याचं काही लग्न झालेलं नव्हतं. शेवटी बलभद्रजींचा विवाह ठरवला गेला. अनर्थ देशाचा राजा रैवत, त्याची कन्या रेवती, हिच्याशी बलभद्रांचा विवाह झाला. आता कृष्ण परमात्म्याचा विवाह करायचा. महाराष्ट्रामध्ये विदर्भ नावाचा प्रांत आहे, तिथे कौंडण्यपूर नावाचं नगर आहे. त्या राज्याचा अधिपती आहे महाराज भीष्मक. त्या भीष्मकाला 5 पुत्र आहेत, 1 कन्या आहे. मोठ्या पुत्राने म्हणजे रुक्मिणी, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली आणि रुक्मांगद हे 5 मुलं आहेत. 6वी कन्या आहे ती रुक्मिणी. रुक्मी नावाच्या मोठ्या भावाने आपल्या बहिणींचा विवाह, स्वयंवर तर ठेवलंय, पण तिचा विवाह शिशुपालाशी योजित केलाय. शिशुपाल हा रुक्मीचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याला सांगितलं येतानाच तो येत असताना अंगाला हळद लावून ये, आपण तुझा विवाह पार पाडू. इकडे रुक्मिणीला ही गोष्ट कळाली, त्यावेळी ती आपल्या भाऊजाईला सांगतात वहिनी, कारण वहिनी मोठी ही आपल्या आईच्या जागी असते. मोठी वहिनी, मोठी भाऊजाई, मोठी बहीण, मावशी, आत्या यांना आईचा दर्जा दिलाय, आईची जागा दिली. आपल्या वहिनीला सांगते
की वहिनी मी लग्न करायचं असेल तर शिशुपालाशी कधीच करणार नाही. शिशुपालाशी लग्न जर करून देत असतील माझे भाऊ तर मला नवरी व्हायचंच नाही, मला लग्न करायचंच नाही. शिशुपाल नवरा मी नवरी, पण मी मनोमन श्रीकृष्ण परमात्म्याला पती मानले म्हणून श्रीकृष्ण नवरा नवरी मी. भाऊजाई सांगतात जर तुमचं एवढंच प्रेम आहे, एवढीच भक्ती आहे तर तुम्ही त्यांना पत्र का पाठवत नाहीत. रुक्मिणीने भाऊजाईचा सल्ला मानला, एक पत्र लिहिलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, पत्र लिहिलं आणि ते पत्र सुदैव ब्राह्मणांकरवी रातोरात द्वारका नगरीमध्ये द्वारकेचे राजे श्रीकृष्ण परमात्म्याच्या हस्ते पोहोचवण्याची आज्ञा दिली. सुदैव ब्राह्मण निघाले, त्यांच्या हातामध्ये ते पत्र पडलं. त्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा पत्र वाचतात. पत्रामध्ये उल्लेख होता, प्रभो मी आजपर्यंत तुम्हाला पाहिलं नाही, पण तुमचे केवळ गुण ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले. श्रुत्वा गुणान सुंदर, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, तुमची कीर्ती ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले. माझ्या प्रेमास्पदाचा तुम्ही स्वीकार करा. तुम्ही विचारताल जी पत्र लिहिते ती आहे कशी, मी 4 सौगींसारखी तुम्हाला शोभून दिसेल अशी आहे. माझा विवाह माझ्या भावाने म्हणजे रुक्मिणी शिशुपालाशी योजलाय, पण शिशुपालाशी लग्न करण्याच्या ऐवजी मी मरण पत्करीन, पण मी काही त्याच्याशी लग्न करणार नाही. अहो एखाद्या सिंहाचं खाद्य एखादा ससा आणि कोल्हा घेऊन जात असेल तर यामध्ये सिंहाचा अपमान असतो. हे तुमचं खाद्य आहे, मी फक्त तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे, मी मनोमन तुम्हाला पत्नी मानलेला आहे, या आणि माझा अंगीकार करा. तुम्ही म्हणताल तू तर राहतात अंतःपुरामध्ये, मी तुझं अपहरण करायचंय कसं. आमच्या कुलाच्या परंपरेप्रमाणे आमच्या इथे कुलदेवतेची पूजा केली जाते. कुलदेवतेची पूजा करण्यासाठी ज्यावेळी मी मंदिरामध्ये येईल त्यावेळी तुम्ही मी सखींसहित प्रवेश करेल, त्यावेळी तुम्ही यायचंय आणि माझं हरण करायचंय. सुदैव ब्राह्मणांकरवी परमात्म्याने पत्र मिळालं, परमात्म्याने पत्र वाचलं. सुदैव ब्राह्मण म्हणतात मी आता निघतो. देवाने सांगितलं निघतो नाही, निघायचंय, आपल्या दोघांनाही निघायचंय. भगवान परमात्म्याने सगळ्यात वेगवान जे घोडे आहेत ते घोडे रथाला जुंपलेत. ब्राह्मणाला आपल्या सोबत घेतलंय. रातोरात परमात्मा एवढ्या प्रचंड गतीनं आपल्या रथासहित कौंडण्यपुराला येतात. इकडे दुसरा दिवस उजाडला स्वयंवराचा. रुक्मिणी सख्यांसहित कुलदेवतेच्या मंदिरामध्ये गेली, कुलदेवतेचं पूजन करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कुलदेवतेला प्रार्थना केली, हे गिरिजा माते माझी आज एक इच्छा पूर्ण कर. मला शिशुपालाशी विवाह करायचा नाही, माझं मन कृष्ण परमात्म्यावरती जडलंय. त्यांना येऊ दे, त्यांना इथपर्यंत येण्याची बुद्धी दे आणि माझं अपहरण करण्याची बुद्धी दे. या कार्यामध्ये त्यांना यशस्वी होऊ दे. कुलदेवतेचं पूजन केलं आणि तिला प्रदक्षिणा मारित असताना कृष्ण परमात्मा मंदिरापर्यंत आले. सैन्य सगळं पाहत होतं. पाहिल्याच्या नंतर म्हणे अरे मध्ये जायचं नाही, आम्हाला रुक्मीचा आदेश आहे, कोणाला मध्ये जाऊ द्यायचं नाही. पण कृष्ण परमात्मा त्या सैन्याकडे पाहून हसला आणि तो ज्याला ज्याला हसला समजा तो माणूस फसला. हसल्यानंतर सगळे त्याच्या रूपाला पाहून मोहित होतात. एक म्हणतो अरे बघ त्याचे काय ओठ दिसतात, काय त्याचे दात आहेत, काय त्याचं सौंदर्य, काय त्याचे कुरळे कुरळे केस आहे. एक म्हणतो अरे पितांबर तर पहा. दुसरा म्हणतो अरे काय चालतंय, त्याची चाल तर पहा काय सुंदर आहे. कृष्ण परमात्मा तोपर्यंत मंदिरामध्ये प्रवेश केला. जोडीने गिरिजा मातेची पूजा केली, गिरिजा मातेला प्रदक्षिणा केली. कृष्णाने रुक्मिणीचा हात धरला, मंदिराच्या बाहेर आले. सैन्य विचार करते अरे वा 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 काय जोडी दिसते. तोपर्यंत रथात प्रवेश. अरे काय रथ आहे, काय रथाचे घोडे, काय रथ चालते. तोपर्यंत कृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन गेले. इकडे रुक्मी आला, रुक्मिणी कुठे म्हणे एक बाबा आलता, सुंदर दिसत होता, खूप छान होता. अरे रुक्मिणी कुठे, घेऊन गेला तुम्ही काय करता तिथे, चला. रुक्मिणी रथ जुंपला, कृष्ण परमात्म्याचा पाठीला करतात. शेवटी कृष्ण परमात्म्याने रथ थांबवला. रुक्मिणीला शिक्षा देणार तेवढ्यात रुक्मिणीने प्रार्थना केली माझ्या भावाला शिक्षा देऊ नका. त्याच्या अंगावरती 5 पाट काढले, त्याला रथाच्या चाकाला बांधलं. कृष्ण परमात्मा गेले. नारदांच्या मध्यस्थीने त्यांचं बिंदू माधर सरोवरावरती
त्यांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले. कृष्ण परमात्मा विचार करतात, एकदा सगळ्यांनी जय जय करा राधे. आता 1 मिनिट फक्त श्रवण करा. देवाने विचार केला, ऐका सगळ्या आयांनो, आपण फक्त माळा घालून आलो घरी, आपल्या मागे येणारी पिढी गळ्यात हार घालणार नाही, कोर्ट मॅरेज करून घरामध्ये घुसतील. आपल्या संस्कृतीला हार घातलेला कोर्टामध्ये संपन्न झालेला विवाह मान्य नाही. आपल्याकडे कुठलाही अग्निसंस्कार झाल्याशिवाय, अग्नीला 7 फेरे मारल्याशिवाय, अग्नीला साक्षी मानल्याशिवाय आपल्याकडे विवाह संपन्न होत नाही. म्हणून भीष्मक राजाला दुःख वाटलं की माझी इच्छा असताना सुद्धा माझ्या मुलीचा मोठ्या थाटामाटामध्ये मला विवाह करता आला नाही. माझी इच्छा होती कृष्णाला देण्याची माझी मुलगी, पण रुक्मी तुझ्या मूर्खपणामुळे माझ्या मुलीला पळून जाऊन लग्न करावं लागलं. त्यावेळी भीष्मक राजाने द्वारिकाधीशाला एक कुमकुम पत्रिका पाठवली, लग्नाचा प्रस्ताव सादर केला. मला स्वतः स्वइच्छेने माझ्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये पार पडायचा आहे. कौंडण्यपुराचा राजा भीष्मक यांची इच्छा आहे आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामध्ये पार पाडायचा. म्हणून भीष्मक राजाने लग्नाच्या पत्रिका देशोदेशीच्या राजांना पाठवल्या. पहिली एक पत्रिका द्वारिकाधीशाला आणि द्वारका नगरीला आमंत्रित करते. देशोदेशीहून राजे कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहामध्ये संपन्न होण्यासाठी येतात. यासाठी देव आले. देवाधिक आपल्या पत्न्यांसहित सगळे देशोदेशीचे राजे जिकडे तिकडे धांदड उडाली. आता कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह होणार आहे. कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह योजला जातो. मन मंदिरा गजर भक्तीचा